इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि यातील पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आमेन. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाने नेहमी परिपूर्ण असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस विश्वासहीन असं जीवन आपण ज्यावेळेस जगतो, विश्वास नसल्यासारखं किंवा जिथं विश्वास आपला संपतो तिथे आपल्या जीवनामधील आशीर्वाद थांबतात. आणि विश्वास न ठेवण्याचं पाप ज्यावेळेस आपल्याकडून होतं त्यावेळेस अनेक प्रकारचे शाप जीवनावरती येतात आणि मनुष्य देवापासून दूर जाऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आमच्या जीवनात अद्भुत आणि महान गोष्टी झाल्याशिवाय राहत नाहीत. येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, परंतु त्याच्या स्वतःच्या स्वकीयांमध्ये गालिलमध्ये ज्यावेळेस तो गेला, ज्यावेळेस तो विभिन्न ठिकाणांमध्ये गेला, ते यहुदा प्रांतामध्ये तो सगळीकडे फिरत होता आणि त्याच्याद्वारे अद्भुत चमत्कार झाले. पण त्याचं जे मूळ गाव होतं, ज्या गावावरून त्याला ओळखलं जायचं, त्या नाझरेतमध्ये ज्यावेळेस तो गेला, प्रभूला फार चमत्कार करता आले नाहीत, कारण तेथील लोकांनी प्रभूवरती विश्वास ठेवला नव्हता. विश्वासाने अद्भुत गोष्टी घडतात आणि अविश्वासाने आमच्या आशीर्वादांमध्ये बऱ्याचदा आम्हाला तो फ्लो दिसत नाही किंवा ते आशीर्वाद आमच्या जीवनात दिसत नाहीत. आणि म्हणून योहान याचा 14वा अध्याय आणि 12व्या वचनात बायबल सांगतं, योहान याचा 14वा अध्याय आणि त्यातील 12वं वचन, जॉन चॅप्टर 14 वर्स 12. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. मी म्हणजे कोण? कोण? येशू. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. आमेन. विश्वास ठेवणारे अद्भुत गोष्टी करतील असं प्रभूने सांगितलं. आणि किती करतील? जे चमत्कार येशूने केले ते चमत्कार विश्वास ठेवणाऱ्यांच्या द्वारेही घडतील. आणि प्रभूने सांगितलं की ते त्यापेक्षाही मोठी कामं करतील. पण त्यासाठी काय असणं गरजेचं आहे? विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आजचा जो मननाचा विषय आहे त्याकडे आपण वळूया आणि त्यासाठी इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 38वं वचन आपण वाचूया. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. आमेन. नीतिमान मनुष्य कशाने जगेल? विश्वासाने. जगण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. एखाद्याला वेळेवरती अन्न दिलं तर तो जगेल, दिलं नाही तर गॅरंटी नाही. पूरक वातावरण पाहिजे जगण्यासाठी. मध्यंतरी आपल्या भारत सरकारने परदेशातून पेंग्विन पक्षी आणले मुंबईत, आणि आणल्याबरोबर त्यातले काही जगलेच नाहीत, ते गेले. का? कारण त्यांना ते वातावरण सूट नाही झालं. बर्फाळ प्रदेशातून इथं आर्टिफिशियल वातावरणात त्यांना आणलं, कितीतरी मेले त्यातले असं ऐकलं मी. वातावरण ज्यावेळेस बदलतं तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीची जीवितहानी होऊ शकते. वातावरण महत्वाचं आहे. शरीराला पोषक अशा गोष्टी गरजेच्या आहेत. ज्यावेळेस त्या शरीराला पोषक असणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत त्यावेळेस माणसाचं जगणं कठीण असतं. पण आज बायबलचं वचन आपल्याला सांगतंय की देवाचा नीतिमान व्यक्ती कसा जगणार आहे. प्रभूने स्पष्ट सांगितलंय, माझा नीतिमान मनुष्य कशाने जगेल? विश्वासाने जगणार आहे. की माझा नीतिमान मनुष्य, लोकांचं नाही, माझा नीतिमान मनुष्य म्हणजे काय? माझा नीतिमान देव बाप तुम्हाला आणि मला त्याचा नीतिमान म्हणत आहे. ते नीतिमत्व मानवाकडून आलेलं नाहीये. आमच्या कर्तृत्वावरती ते नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं नाहीये. जुन्या करारातील नियमांच्या आधारे ते मिळालेलं नीतिमत्व नाहीये. जुन्या करारात कितीतरी लोक मोठमोठ्या गोष्टी करायचे, परंतु कुठं ना कुठे ते कमी पडायचे, त्यांच्यामध्ये उणीव राहायची. आणि जे नीतिमत्व देवाला एक्सपेक्ट होतं, त्यांच्याकडून देवाला पाहिजे होतं, ते नीतिमत्व त्यांच्यात दिसतच नव्हतं, कारण नियमांचा बोजा मोठा होता.
आणि इतके सारे नियम त्यांना पाळायचे आहेत, आणि त्या नियमांमधून जर जीवन जगायचंय तर ते जगणं त्यांच्यासाठी कठीण होतं. आणि कुणीच नीतिमान नाही असं परमेश्वर म्हणतो. एकही नाही, एकही नीतिमान नाही. पण नीतिमान होण्यासाठी पवित्र शास्त्र दिलंय, सत्य उलगडण्यासाठी पवित्र शास्त्र दिलंय. त्यांच्याकडे वचन आहे, त्यांना ज्ञान आहे की कशा गोष्टी केल्याने नीतिमान ठरणार आहे. पण देह आशक्त असल्यामुळे जगात एकही नीतिमान नाही असं बायबलचं वचन सांगतं. मग आता हे नीतिमान लोक कोण आहेत? हे ते नीतिमान लोक आहेत ज्यांनी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य स्वीकारलेलं आहे आणि जे म्हणतात की माझं पाप त्या क्रूसावरती गेलं आणि माझ्या प्रभूची धार्मिकता मला प्राप्त झाली. आता मी पापी नाही, तर मी आता नीतिमान आहे. हालेलुया. ती धार्मिकता, ते नीतिमत्व देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि परमेश्वर सांगतो की एकदा तुम्हाला ते नीतिमत्व मिळालं, तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्यानंतरचं जीवन हे फार विश्वासात पक्क असणं गरजेचं आहे. विश्वासात तुम्ही जेव्हा स्थिर आणि पक्के राहता, त्यावेळेस तुमचं जीवन म्हणजे येशूला फक्त आज स्वीकारलं, आज फक्त प्रभूमध्ये आले आणि विषय संपला असं नाही. उलट आज नंतर एक मोठी जबाबदारी तुमच्या जीवनावरती वाढलेली आहे. आज नंतर तुमच्या पुढं टार्गेट आहे की आज मी प्रभूचा स्वीकार केलाय, पण मला इथून पुढं त्याच विश्वासात टिकून राहायचं आहे. धार्मिक, देवाचा नीतिमान विश्वासाने जगणार आहे. ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांना जीवन आहे, ज्याच्याकडे विश्वास नाही त्याच्याकडे जीवन नाही. आणि परमेश्वर आमच्या विश्वासाकडे नेहमी पाहत असतो. सगळेच विश्वासणार आहेत, बोलो येशू मसीह की. चर्चमध्ये बसणारे पण विश्वासणार आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांना चर्चला जायला वेळ नाही, ते पण विश्वासणारे आहेत. काही लोक खूप धार्मिक आहेत, खूप चांगली कामं करतात, ते पण विश्वासणारे आहेत. काही लोक म्हणजे भूत पण विश्वास ठेवतात, बायबल सांगतं, आणि ते थरथर कापतात. विश्वास सगळ्यांचा आहे, सगळ्यांना ठाऊक आहे एक परमेश्वर आहे, त्याच्यावर सगळ्या जगाचा विश्वास आहे. सगळ्यांना माहित आहे की परमेश्वर जिवंत आहे. मग हे कुणाबद्दल वचन आहे? हे धार्मिकांबद्दल वचन आहे, ज्यांनी देवाची धार्मिकता स्वीकारली आहे आणि जे म्हणतात की मी माझ्या विश्वासापासून बहकणार नाही, उजवी डावीकडे वळणार नाही. तो आमचा विश्वास आम्ही नेहमी अतूट ठेवला पाहिजे. संकट येतील लाख, आहे की नाही, प्रभू त्यांची करून टाकील खाक. हालेलुया. अडचणी येतील, पण त्या अडचणींमध्ये ज्या वेळेस आपण टिकून राहतो, ज्या वेळेस आमचा विश्वास आम्ही प्रदर्शित करतो, त्याच्यावर आमचं जीवन पुढचं ठरलेलं आहे. अविश्वास आला की त्या ठिकाणी सैतानाला वाव मिळालाच म्हणून समजा. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. हालेलुया. त्याच्याविषयी संतोष वाटणार नाही. मग देवाला कशाने आनंद होईल? विश्वासाने आनंद होईल. येशू नाझरेतमध्ये दुःखी का झाला? तुम्ही दुःखी होता का? सुट्ट्या लागल्या, आता स्वतःच्या गावी गेल्यावर दुःखी होता? गावी जाण्या एवढा आनंद आहे कशात? आपले लोक, आपला परिवार, आपल्या गावात जायला बरं वाटतं की नाही? हो की नाही? येशूला किती आनंद वाटायला पाहिजे, येशूला किती बरं वाटायला पाहिजे की आज मला माझ्या लोकांमध्ये जाण्याची संधी मिळाली, आज मला माझ्या लोकांमध्ये येण्याची संधी मिळाली. पण ते जे लोक होते त्या ठिकाणी, ते प्रभूवरती विश्वास ठेवत नव्हते आणि त्या कारणामुळे प्रभू तिथं दुःखी झालेला आहे. ज्या वेळेस धार्मिक लोक विश्वासामध्ये टिकून राहतात, त्यामुळे प्रभूला आनंद होतो. आणि ज्या वेळेस आम्ही विश्वासापासून माघार घेतो, विश्वासापासून बहकतो, विश्वास सोडून उजवी डावीकडे वळतो, त्यावेळेस प्रभूला ते आवडत नाही. एक स्थिरता आमच्या विश्वासात निरंतर असणं फार गरजेचं आहे. रोमकरासपत्र 1 अध्याय 17 वचन. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासाने, विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. गलतीकरासपत्र 3 अध्याय 11 वचन. गलेसियन्स चॅप्टर 3 वर्स 11. गलती 3:11. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. देवासमोर जर डायरेक्ट कोणी गेलं तर तो व्यक्ती देवापुढं जर डायरेक्ट उभा राहिला आणि तो म्हटला मी नीतिमान आहे,
तर त्याला नीतिमान परमेश्वर म्हणत नाही. एकदा देवाच्या मंदिरामध्ये दोघे जण गेले. एक जकातदार होता आणि दुसरा परुषी होता. एक जकातदार आणि एक परुषी. जकातदार म्हणजे कोण? जो दुसऱ्यांचे पैसे लुबाडायचा. आणि हा परुषी म्हणजे कोण? बायबलचा अभ्यास करणारा धार्मिक माणूस. एक धार्मिक आणि पापी एकाच वेळेस मंदिरात गेले. परमेश्वर पाहतोय. आणि मग त्या धार्मिकाने स्वतःला मोठं करण्याची प्रार्थना केली. मी खूप चांगला आहे, मी याच्यासारखं नाहीये. मी खूप श्रेष्ठ आहे, माझ्यासारखं कोणी नाही. मी सगळ्यात थोर आहे, माझ्यासारखं मोठं कोणी नाही. जेव्हा त्याने स्वतःला उंच केलं आणि त्या जकातदाराला त्याने तुच्छ लेखलं. जकातदाराची प्रार्थना अशी होती की त्याने वर स्वर्गाकडे बघायची पण हिंमत केली नाही. तो म्हटला, प्रभू मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. त्याला ही गॅरंटी आहे की मी पापी असलो तरी माझ्या प्रभूकडे सामर्थ्य आहे, तो माझ्यावरती दया करणार आहे. तो मी पापी असलो तरी माझा विश्वास आहे की प्रभू माझं जे जीवन आहे ते परिवर्तित करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. मग दोघांपैकी धार्मिक कोण? ज्या पाप्याने पश्चाताप केला तो खरा धार्मिक ठरला. जो स्वतःच्या धार्मिकतेवरती अवलंबून आहे, जो म्हणतो की मी मोठा आहे, मी थोर आहे, मी श्रेष्ठ आहे, देवाच्या राज्यात त्याला किंमत नाही प्रियांनो. जो स्वतःला उंच करतो परमेश्वराच्या दृष्टीने त्याला अगदी नीच केलं जाणार, हे त्रिवार सत्य आहे. आणि जो म्हणतो देवा मी काहीच नाही, तुझ्याशिवाय मी शून्य आहे, तूच माझा गड, तू माझा दुर्ग, तू माझा यहोवा देव आहे, तुझ्यापासून जर मला वेगळं केलं तर मला काहीच किंमत नाही, तू आहेस म्हणून मी आहे. हालेलुया. हे लोक देवाच्या नजरेत उंच होतात. हे लोक आशीर्वादित जीवन जगतात. या लोकांवरती देवाचा अभिषेक असतो. मग काय करणार आपण? आम्ही विश्वासात खंबीर राहायचंय. आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये खंबीर राहायचं. कारण बायबलचं वचन आहे, धार्मिक लोक, देवाचे लोक विश्वासाने जिवंत राहणार आहेत. हालेलुया. कशाच्या द्वारे? बरेच वर्ष झाले आणि तेव्हा मी आजारी होतो आणि आजारी असताना सायन हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याच्या नंतर बाकीचे पण पेशंट होते आजूबाजूला आणि मग त्यांचे सगळ्यांचे चेहरे उतरलेले आणि मी आपला मस्त हसायचो त्रासात, वेदनेत एकदम. आणि मग काय झालं की एक पास्टर माझ्यासाठी प्रार्थनेला आले. मला खूप आनंद झाला, कारण की आनंदाच्या समय खूप लोक येतील, दुःखात जे येतात ते धन्य. बोलो येशू मसीह की हालेलुया. प्रभूची स्तुती असो. एक बहीण एका पास्टरला घेऊन माझ्याकडे आली. हे भाई भी प्रार्थना करते हैं, डॉक्टर बन रहे हैं. तिने सांगितलं सगळं, इनके लिए प्रार्थना करो. त्यांनी प्रार्थना केली. मग त्यांना एवढं माझ्याशी बोलताना बरं वाटलं आणि मग दोघे आम्ही गप्पा मारतोय. मग बसल्या बसल्या त्यांनी बॅग उघडली आणि बॅगेतून एक चार्ट काढला. आता चार्ट काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रभू ने मुझे एक बात दिखाया है कि बिलीवर लोग कौन से स्टँडर्ड में है, विश्वासी लोकांचा दर्जा काय आहे ह्या चार्ट मध्ये आपल्याला कळेल, कोण कुठल्या पातळीवरती आहे. मी म्हटलं अरे वा, प्रभूने चांगलं तुम्हाला प्रकट केलंय, बहुत अच्छी बात है पास्टर जी, बहुत बढ़िया, वेरी गुड. त्यांनी मला प्रश्न विचारला, चार्ट आप देखो और इसमें बताओ आप कौन सा लेवल में. आता मी ते एक एक वाचत गेलो. पहिली पायरी ही, दुसरी पायरी ही, तिसरी पायरी, चौथी पायरी, 7 पायऱ्या होत्या. आणि ज्यावेळेस मी शेवटची पायरी बघितली, मी प्रभूला धन्यवाद दिला की या 7ही पायऱ्या या कमी वयात देवाने माझ्याकडून ओलांडून घेतल्यात. मी प्रभूला धन्यवाद देतो. ज्यावेळेस मी त्या पास्टरांना म्हटलं की ह्या 7ही पायऱ्या मी क्रॉस केल्यात, त्यांना असं वाटलं की हा ऍडमिट आहे, हा दुःखात आहे, हा काहीतरी नेगेटिव्ह बोलेल आणि हा म्हणेल की मी पहिल्या पण पायरीवर पोहोचलो नाही. पण मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला त्यांना सांगायला मदत केली की पास्टर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात घडून गेल्यात. ते मला म्हणतायत सच बोल रहा है. बोले 100% सच बोल रहा है. हालेलुया. झूठ बोलना हमारे लहू में नहीं है, क्योंकि हमारे पास यीशु मसीह का लहू है. हालेलुया. ते पास्टर बघतच राहिले. ते सिस्टर पण बोलतात परत बघा पास्टर व्यवस्थित. हालेलुया. बोले परत काय बघायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, ते पास्टर नंतर माझ्या जवळ येऊन म्हणले, मैं नहीं 7 पार किया है, तुम कैसा कर लिया. बोलले इथं कोण मोठा आणि कोण लहान हे नाही, कोण देवाच्या जवळ आहे याला जास्त महत्व आहे. तुम्ही किती मोठी डिग्री मिळवली, तुम्ही बायबलचा किती मोठा अभ्यास केला, तुम्ही बायबलमध्ये PhD केली किंवा मोठ्या डिग्र्या मिळवल्या, पण त्याचा उपयोग होणार नाही जो ख्रिस्ताच्या मिठीत आहे, जो देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे, जो अभिषिक्त आहे, ज्याच्यावर देवाचा अनुग्रह आहे आणि ज्याचा विश्वास कशानेच डळमळीत होत नाही. तो व्यक्ती
आशीर्वादित आहे, त्याचं जीवन त्या विश्वासावरती अवलंबून आहे. त्याच्या जीवनात चमत्कार होतच राहतील, कारण त्याचा विश्वास पक्का आहे. हालेलुया. त्याचा विश्वास पक्का आहे. गाडी जशी इंधनावरती चालते, आता काही लोक म्हणतील की आम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतली, इलेक्ट्रिकचा विषय नाही, ते पण इंधनच झालं. विदाउट एनर्जी गाडी पुढे जाणार नाही. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. प्रत्येक गोष्टीच्या मागे एनर्जी असते. ही लाईट लागली, याच्या मागे एनर्जी आहे. फॅन लागलाय, त्याच्या मागे एनर्जी आहे. इथं प्रोजेक्टर लागलाय, त्याच्या मागे एनर्जी आहे. तुमचा पास्टर उभा आहे, त्याच्या मागे काहीतरी एनर्जी. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी पॉवर असते. ह्या पॉवर्स संपतील, पण एक पॉवर तुमच्या मागे आहे. मी म्हटलं एक पॉवर तुमच्या मागे आहे, एक सामर्थ्य तुमच्या मागे आहे जे कधीच संपत नाही. ते ओव्हरफ्लो होत राहतं, ते सामर्थ्य वाढत जातं. म्हणजे मला हे सांगायचंय, देव नेहमी तयार आहे. माझा देव, माझा देव वैसे नहीं बोलेगा अरे वंदना सिस्टर आज क्यों आए, वैसे नहीं बोलेगा आकाश आज नहीं जमेगा बाबा, कल आजा. ऐसा नाही बोलेगा. असं नाही बोलणार तो. ह्या टायमिंगला का हाक मारली मला तू? रात्रीचे 2 वाजले, तुला काही कळतं का? काय प्रार्थना करायची वेळ आहे का? प्रार्थनेचा मुहूर्त उद्याचा आहे. अरे देवा, माझा मरायचा मुहूर्त आलाय. माझा देव आशीर्वाद देताना वेळ, तारीख, टाइम बघत नाही. तो हे बघत नाही तुम्ही कुठल्या दशेत पडलेले आहात. तो हे बघत नाही तुम्ही दिसता कसे, शिकलेले किती आहेत आणि तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुम्ही कसे आहेत काय, तो हे बघतच नाही. तो नेहमी अवेलेबल आहे. तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला ठाऊक नाहीत अशा गूढ आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. त्याचं वचन आहे. कधी हाक मार? सकाळी सकाळी, दुपारी दुपारी, उजेड असताना. अरे उजेड आणि अंधार इथं आहे, त्याच्या घरी रात्रंदिवस उजेड आहे. तो प्रकाशात बसणारा देव आहे, त्याचं सामर्थ्य आघात आहे. मग तो परमेश्वर जर एवढा महान आहे, तो द्यायला तयार आहे. मग आशीर्वाद आमचे का थांबलेत? अविश्वासामुळे. धार्मिक विश्वासाने जगेल. हालेलुया. कधी कधी लोक म्हणतात इतके प्रॉब्लेम, जगणं मुश्किल झालंय. पण ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे पाहतो, माझा विश्वास मी जिवंत देवावरती टाकलेला आहे, मी कुणाला घाबरू? मी कुणाला भिऊ? धार्मिक, देवाचा नीतिमान विश्वासाने जगणार आहे. जगण्यात अडचण आली, विश्वास वाढला पाहिजे, विश्वास प्रबळ झाला पाहिजे, विश्वास अतूट झाला पाहिजे. त्या विश्वासाने आमच्या जीवनात अद्भुत काम घडणार आहे. गलती 3 अध्याय 11 वचन. गलिशियन्स 3:11. नियमशास्त्राचे उगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही, बायबल सांगतं. हे उघड आहे. देवापुढं कुणीच नीतिमान नाही. मग ते नीतिमत्व जे देवाने दिलंय, एखादी मूल्यवान गोष्ट आम्हाला मिळते त्यावेळेस आम्ही तिला फार सांभाळून ठेवतो. मूल्यवान गोष्ट ज्यावेळेस आम्हाला मिळते ना, तिला आम्ही फार सांभाळून ठेवतो. एखादी गोष्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे, महागडी आहे गोष्ट, आणि आज जर ती तुम्हाला मिळाली, तुम्ही ती गोष्ट अशीच फेकून नाही देत. प्रियांनो, माझं म्हणणं पटतंय तुम्हाला? एक कधी कधी असं करतो देव, देऊन टाकतो काहीतरी, आपल्या लायकीपेक्षा जास्त देतो. आणि जे ओळखतात की देवा तू दिलंच खरं,
पण माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, एवढं तू मला दिलंस, मग आता जे तू मला दिलंस त्याची मी नीट काळजी घेईन. मग कदाचित ते तुमचं सोनं चांदी असेल, ते एखादी मूल्यवान वस्तू असेल, एखादं घर असेल, किंवा आता ह्याच्या पलीकडे जाऊन बोलतो तुमचं लाईफ पार्टनर असेल. असंही कधी होतं की तुम्हाला एवढे चांगले व्यक्ती किंवा एवढी चांगली स्त्री किंवा एवढा चांगला पती तुम्हाला मिळालाय, पत्नी मिळाली आहे की जे देवाने तुम्हाला दिलंय. मग त्यावेळेस त्या गोष्टींची आम्ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसं आम्ही वस्तूंना सांभाळतो तशी माणसं आम्हाला जपता आली पाहिजे. हालेलुया. हबक्कूक 2 अध्याय आणि 4 वचन. हबक्कूक 2 आणि 4. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचेल. नीतिमान विश्वासाने वाचेल. जे गर्वाने फुगलेत त्यांना वाचण्याचा अनुभव येत नाही. ते कोलमडतात, ढासळतात. जेव्हा महापूर येतो ना, एखाद्या ठिकाणी महापूर आला, मोठी मोठी झाडं कोलमडून खाली पडतात, मोठी मोठी. लव्हाळे असतात ना, गवत छोट, त्याचा नाश नाही होत. ज्या वेळेस आम्ही ह्या वचनांना आम्ही स्वीकारतो, गर्वाने फुगून न जाता लीनतेच्या, नम्रतेच्या, प्रीतीच्या आत्माने आम्ही टिकून राहतो, देवाच्या सानिध्यात आम्ही टिकून राहतो. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतंय, नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचणार आहे. मग आता हे इंधन जे देवाने दिलंय विश्वासाचं, ते कधीही कमी पडू देऊ नका. विश्वास कुठून येणार आहे? वचन ऐकण्याने विश्वास पक्का होईल. अजून कशाने विश्वास पक्का होईल? गवाही के द्वारा. साक्ष ऐकली आपण, प्रॉफिटिक वर्ड आला. कधी असं झालंय का तुम्हाला की तुम्ही तुटलेल्या स्थितीत आहेत आणि अचानक एखादं गाणं तुम्ही प्ले करता आणि आतमध्ये अशा सामर्थ्याच्या उकळ्या फुटतात, एका गाण्यात तुम्ही तंदुरुस्त, चल कुछ नहीं होता मुझे, मेरा प्रभु है ना मेरे साथ में. कधी असं झालंय तुमच्या बरोबर? तुटलेल्या स्थितीत तुम्ही एकटे बसलात, काय करू काहीच समजत नाही, आणि अचानक एखादा ख्रिस्तातला भाऊ बहीण भेटली आणि ते डायरेक्ट नाही का सायकल मध्ये बघितलं, डायरेक्ट ते फ्लॅट टायर कसं तसं असं आत्म्यात जाणवायला लागतं शब्दांनी एखाद्याचा. अरे मी तर कोलमडलो होतो, भावा बोल, तुझ्या बोलल्याने माझा विश्वास मजबूत होत चाललाय. झालं कधी असं? मग त्या भावाला बहिणीला कधी सोडायचं नाही. तो म्हटला चल निघ इथून, इथं भेटू नको मला, माझ्या घरी येऊ नको, तरी म्हणायचं मी इथंच येणार. तुम्हाला हाकललं तरी बोलत नाही तुम्ही. हालेलुया. कधी कधी काही गोष्टीत आम्ही लापट व्हायला पाहिजे. लोक म्हणते तू बेशरम आहेस का? मला स्वार्थेची लाज वाटत नाही. प्रभूच्या कार्यामध्ये कधी कधी आम्हाला असं बनावं लागतं, कधी कधी असं बनावं लागतं. तुम्हाला एकदम परमेश्वर सांगेल तू असं कर, देवा लोक काय म्हणतील, जाऊ दे रे, ते इकडून पण वाचतात आणि तिकडून पण वाचतात, डबल ढोलकी, त्यांचा विषय सोड. कधी देव तुम्हाला असं करायला लावेल की जे तुम्हाला विश्वासात प्रबळ करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या प्रबळ करणाऱ्या गोष्टीपासून कोणी तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल. तुमचे कान येऊन कोणीतरी भरेल, ज्यांच्यामुळं तुम्ही वाढताय प्रभूमध्ये. एखादी बहीण आहे खूप चांगली आहे, अगं ती तुझ्याबद्दल अशी बोलली, असं जा आता तिच्याकडे मी जाणारच नाही. मग त्याने काय झालं, सैतान जिंकला. पण ज्या वेळेस आम्ही म्हणतो चल बरं तू पण बरोबर, खरंच असं बोलली का बघूया, आज वेळ नाहीये, तुला कधीच वेळ नसतो, आता निघ आता इथून. हालेलुया. हा बोल्डनेस विश्वासणाऱ्यांमध्ये आला पाहिजे.
लोणीला नुकत्याच मीटिंग झाल्या आणि तिथं एक विषयावरती मी बोललो ठासून, असं की कधी असं घडतं की मी रस्त्याने चाललोय, लोक असं करतात नाही तर असं करतात आणि जातात, पण माझी सवय अशी, मी ओळखलं ना त्याला बोलल्याशिवाय मी पुढे जात नाही. त्याचं वळालेलं तोंड जोपर्यंत माझ्याकडे होणार नाही, जोपर्यंत मी प्रेज द लॉर्ड ऐकणार नाही, आय एम नॉट गोइंग टू लिव्ह दॅट पर्सन. हालेलुया. रिसेंटली असंच एका पास्टरने तोंड फिरवलं, पण विशाल ब्रदरची नजर एवढी फास्ट आहे, पुढेच बसले होते कारमध्ये, म्हणे थांबवा बंधू तेच आहेत. म्हणलं काय बोलता? बोललं थांबलो. आवाज देऊन देऊन ते अजून कारच्या मागायला पाहिजे, पण म्हटलं ना बुड्ढा ना, हे आम्ही शक्य नाहीये, आता हे काय होऊ शकत नाही. हमने तुमको चारों तरफ से घेर लिया है, तुम्हाला बरोबर आता आम्ही गाठलंय. जोपर्यंत ते आले नाही, त्यांनी प्रेज द लॉर्ड केलं नाही, त्यांना आम्ही सोडलं नाही. हालेलुया. उद्या न जाणो, पुढच्या मोमेंटला रॅप्चर असेल, सगळे उचलले जातील. विकास काय झालं? त्या पास्टरला प्रेज लॉर्ड नाही केला तू? प्रभू सॉरी. थांबा आता इकडंच. कळतंय तुम्हाला? हे ना एक जाणीव नेहमी मनात पाहिजे आमच्या. प्रत्येक मोमेंटला मला मागं नाही राहायचंय. हालेलुया. मला पुढं राहण्यासाठी जगात मला कितीही मागं टाकत लोक, मी घाबरणार नाही. मला कितीही तुच्छ लेखलं तर चालेल, पण एक दिवस मला देव उंच करणार आहे. मला कितीही मागं फेकलं तर चालेल, मला कितीही निंदा अपमान सहन करावं लागलं तरी चालेल, पण माझा प्रभू येईल तेव्हा मी उचललो गेलो पाहिजे. बस. हालेलुया. बस एवढंच एक मनामध्ये आपल्या असणं गरजेचं आहे. प्रभू येईल तेव्हा त्याला मी तयार दिसलो पाहिजे. हालेलुया. घे एवढाच, एक सिगरेट घे, परत घ्यायची गरज नाही. एवढंच तंबाखू मळ, बस परत घ्यायची गरज नाही. एकदा कर. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ज्या मोमेंटला पाप करायचं तुम्ही विचार कराल आणि त्या पापात पडाल, बरोबर प्रभू करणा वाजेल आणि प्रभूची एंट्री. अरे आयुष्यभर पवित्रतेत राहिला, आणि जशी पुडी टाकली हातात, आणि जसा अल्लाउद्दीनचा चिराग आहे की नाही, जसं काम चालू केलंय आणि प्रभू डायरेक्ट आला हजर. खलास. प्रभू खाल्ली नाही अजून, खा, थांब इथंच, आरामशीर का, काही घाई नाही, सावकाश का, इथंच थांबतो. धार्मिक विश्वासाने जगणार आहे प्रियांनो, विश्वासाने. हे विश्वासाचं इंधन आमच्यात कमी होता कामा नये. नेहमी आम्ही विश्वासात प्रबळ राहिलं पाहिजे. नेहमी, प्रत्येक क्षणी. लोक बघतायत त्यावेळेस नाही, जेव्हा कुणीच बघत नाही त्यावेळेस पण आमचा विश्वास प्रबळ असला पाहिजे. हे दिवस आहेत आता की ज्या दिवसात खूप धार्मिक लोक गपचूप गपचूप अधार्मिकता दाखवतील. जास्त खोलून नाही बोलू शकत मी, समझने वाले को इशारा काफी. धार्मिक विश्वासाने जगणार आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक मी तुम्हाला सांगेन की विश्वासणार कसा जगेल. लूक 4:4 मध्ये लिहिलंय, वाचूया आपण. येशूने त्याला उत्तर दिले, येशूने सैतानाला उत्तर दिले बरं का, मनुष्य केवळ भाकरीने नाही, मनुष्य केवळ भाकरीने नाही, म्हणजे अन्न आहे, भाकर आहे त्याने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. आणि जे लिहिले आहे ते सत्य आहे. वचनाने जगेल, वचनाने जगेल. जे लोक बायबल वाचण्यात ज्यांना आनंद आहे ना, मी कधीच बायबल याच्यासाठी वाचत नाही मला आज संध्याकाळी प्रीच करायचंय, आता लोक येतील काहीतरी सांगावं लागेल, बाबा वही काढा. कोणाला सांगायचं म्हणून मी बायबल वाचत नाही, मला आवडतं म्हणून मी बायबल वाचतो. ह्याच्यात जीवनाचा उगम आहे. तुम्ही 2024 मध्ये, 2030 मध्ये मी काय संदेश देणार आहे ते पण मला आज देवाने प्रकट केलंय. तुम्हाला कळते मला काय म्हणायचंय, लोकांना काय सांगायचंय
किंवा मला प्रीच करायचंय, मला कुठंतरी संदेश द्यायचा आहे म्हणून बायबल वाचू नका. ही वचनं एवढी गोड आहेत ना की ही वाचल्यावर मला समाधान मिळतंय, माझ्या जीवनाला आशीर्वाद मिळतो. म्हणून बायबल वाचायला शिका, सुरुवात करा. तुमचं जीवन इतकं आशीर्वादित होईल की तुम्हाला त्याच्यात एक वेगळाच आनंद प्राप्त होईल. लोकांसमोर काय तुम्ही अर्धा तास, 1 तास, 2 तास बोलाल. गुजरात बॉर्डरला वगैरे इकडं नंदुरबार साईडला इकडं वरती गेला तर लोक 4-4 तास हटत नाहीत. प्रिसर म्हणतो मी थकलो, ते म्हणतो आम्ही नाही थकलो, दुसरा प्रचारक बोलाव, यांना करा बाजूला, दुसरा आणा. एवढा स्टॅमिना आहे त्या लोकांचा. नॉन स्टॉप वचन ऐकतात 4-4 तास, 4-4 तास न हालता. मागे पनवेलला कॉन्फरन्सला गेलो की ती 3.5 तास मी संदेश देत होतो. लोक अशीच कंटिन्यू करा म्हणे पास्टर. अरे म्हणला मला भूक लागली. हालेलुया. तुम्हाला लागली की नाही? त्या वचनात ज्यावेळेस तुम्ही घडून जाता, रिव्हिलेशन तुम्हाला मिळायला लागतात, अद्भुत गोष्टी. आणि मग त्या वचनाच्या सामर्थ्याने ज्यावेळेस तुम्ही भरले जाता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं, अरे भाकरीनेच नाही आपण जगू शकत, आम्हाला जगण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. प्रत्येक शब्द जो देवाच्या मुखातून निघतो, every single word that proceedeth from the mouth of Almighty God, by that word you shall live forever. Amen. Hallelujah. त्या वचनात जीवन आहे प्रियांनो, वचनात जीवन आहे. बाकी जगी गोष्टीत गुरफटणारे नेहमी उपाशी राहतील. बोलो येशू मसीह की. जगात कशाने समाधान होऊ शकत नाही माणसाचं, कशानेच समाधान होत नाही, कशानेच. आज जी वस्तू तुमच्याकडे आहे त्याचा आनंद फक्त आजचे दिवस असणार. काही दिवस, काही महिने जुनी झाल्यावर ती गोष्ट परत त्याच्याबद्दल आनंद मिळत नाही. फर्स्ट टाइम ज्या वेळेस मला iPhone 7 मला भेटला, देवाने दिला, मला असं वाटायचं की काय अशी स्पेशल फळी बिळी बनवून घेऊ की काय घरात, काय एखादं स्पेशल असं काही लॉकर तयार करून घेऊ, त्याच्यात ठेवू. एवढा आनंद कधी बघितलाच नव्हता iPhone. खूप आनंद, खूप आनंद. नंतर कुठं पडलाय फोन, मला पण घेणं देणं नाही. एकच गोष्ट अशी आहे ज्याच्याबद्दलचा माझा आनंद देवाने कधीच कमी होऊ दिला नाही, आणि ती गोष्ट म्हणजे देवाचं पवित्र वचन आहे. हालेलुया. रोज त्याच्याबद्दल तुमचा उत्साह वाढत जाणार आहे. या वचनात जीवन आहे. वचनात काय आहे? जीवन आहे. ते वचन आम्ही घोषित करणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीवरती देवाचं वचन आम्ही डिक्लेअर केलं पाहिजे. आजारी असाल तर त्याप्रमाणे वचन तुम्हाला घोषित करता आले पाहिजेत. आर्थिक अडचण आहे, बायबल मधली वचनं घोषित करायची. समस्येत अडकलात, ती वचनं घोषित करा. देवाने सगळं दिलंय तर मग काढा स्तोत्र संहिता, देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीबद्दल देवाचं वचन आम्हाला शिकवतं, आणि त्या वचनात ज्यावेळेस आम्ही पक्के होतो, हे वचन आमच्यासाठी जीवन आहे. सैतान येशूची परीक्षा घेत असताना येशूने सगळ्या गोष्टींची उत्तर वचनातून दिलेली आहेत. जब शैतान यीशु मसीह की परीक्षा, परीक्षा शब्द है, परीक्षा ले रहा था, यीशु मसीह ने हर एक चीज का जवाब जो है वचन के अनुसार दिया है. वचन ही उसने बोला है, और आखिरकार वचन के सामर्थ्य से ही उसने शैतान को भगा दिया है. शैतान क्यों आता है? काय तो शैतान? घातपात आणि नाश करण्यासाठी. शैतान मारणारा जर असेल तर वचन आम्हाला जीवन देणार आहे. त्या वचनाच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला जीवन प्राप्त होणार आहे. पहिली गोष्ट, धार्मिक विश्वासाने जगेल. दुसरी गोष्ट, देवाचे लोक कशाने जगतील? देवाच्या वचनाने जगतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, योहान 6 अध्याय 56, 57, 58, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो. येशू ख्रिस्त बोलतोय. म्हणजे काय? देह म्हणजे शरीर, म्हणजे जे प्रभू भोजन आपण घेतो त्याच्या शरीराचं आणि त्याच्या रक्ताचं जे चिन्ह आहे. ज्या वेळेस आपण देवाचा मेज घेतो, जे बाप्तिस्मा घेतात प्रभूमध्ये स्थिर होतात, ज्या वेळेस तुम्ही प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होता, आणि त्यावेळेस ती भाकर खाताना किंवा ते द्राक्षरस पिताना तुमच्या मनात चाललेलं असतं, अरे हे प्रभूचा देह आहे, माझ्यासाठी क्रुसावरती दिला, हे प्रभूचं माझ्या रक्त आहे, मी घेतोय.
खूप लक्षपूर्वक आपण त्या गोष्टी करतो का? आणि तसं लिहिलंय बायबलमध्ये. त्या गोष्टी स्मरण करून, आठवून, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून अगदी गांभीर्यानं आपण ते घेतो. आणि ज्या वेळेस आपण ते घेतो, बायबल सांगतं, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. आम्ही कोणात राहतो? ख्रिस्तामध्ये राहतो आणि ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. आमेन. हालेलुया. जो प्रभूच्या मेजात सहभागी होतो त्याला जीवन आहे प्रियांनो. हालेलुया. जो ख्रिस्ताचा देह खाईल, जो त्या मेजामध्ये सहभागी होईल, त्याच्यासाठी देवाने स्वर्गीय जीवन प्राप्त करून दिलेलं आहे. पहिली गोष्ट, विश्वासाने जगणार, वचनाने जगणार आणि ख्रिस्ताला परिधान केलं, ख्रिस्ताला खाल्लं, ख्रिस्ताला जीवनात घेतलं आणि त्याच्या वधस्तंभावर आम्ही लक्ष केंद्रित केलं, तर आमच्यासाठी जीवन आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर ही सोय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. पूर्वजांनी कोणती भाकर खाल्ली? मान्ना. पूर्वजांनी कोणती भाकर खाल्ली? मान्ना खाल्ला, पण तरी ते जंगलात मान्ना खाता खाता कुरकुर करत करत मेले. पण आता आमच्याबद्दल बायबल सांगतं, तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. आमेन. ही भाकर खाणारा, ख्रिस्ताला जीवनात घेणारा सर्व काळ जगणार आहे. जर आम्हाला जीवन पाहिजे तर आमचा विश्वास पक्का पाहिजे. अब्रामाचा विश्वास कसा होता? पक्का होता. अब्रामाचा विश्वास कशावरून कळतं? 5 वेळा देव त्याच्याशी बोलला. सगळ्यांनी म्हणा 5 वेळा. किती वेळा दर्शन दिलं देवाने? अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे. देव म्हणायचा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे. का एक दिवशी अब्राम एकदम फुल डिस्करेजमेंट मध्ये, प्रभू मी असाच जाईल का? आणि माझा हा दास आहे, माझी एवढी सगळी कमवलेली प्रॉपर्टी तू त्याला देणार का? प्रभू म्हटलं, नाही, मी तुला संतान देणार आहे. अब्रामा, आकाशातील ताऱ्यांकडे पहा. म्हातारा झालेला अब्राम वर बघतोय. तारे मोजता येतील का? शक्य नाही. कसं मोजणार? अशी मी तुला संतती देणार आहे. ज्या वेळेस त्याला संतती नव्हती त्यावेळेस देवाने प्रॉमिस दिलं. ह्या प्रॉमिसवर त्याने विश्वास ठेवला. अडचणीच्या दिवसात देव जे तुमच्याशी बोलत असतो ना, ते प्रॉफिटिक वर्ड फार महत्वाचा असतो. तुमच्या समस्यांमध्ये खिशात 1 रुपया नाही. काही लोक त्या परिस्थितीमध्ये रडत बसतात. आजारी पडल्यानंतर, आर्थिक अडचणी आल्यावर, अजून काय समस्या असतील, कुणी निंदा केल्यावर, कुणी अपमान केल्यावर, त्या परिस्थितीमध्ये काही लोक रडत बसतात आणि काही लोक वेगळ्याच धुनीत असतात. प्रभू एवढे वाईट दिवस आहेत, म्हणजे पुढं किती भारी होणार आहे. ते एन्जॉय करतात. कुणी म्हटलं, अरे आपण चर्च मध्ये सगळ्यांनी 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढलंय. तो म्हणतो माझ्या खिशात नाहीये. बघ, चेक करून बघ, 1 रुपया पण नाही. तो म्हणते, काय यार ब्रदर, तुम्ही 100 रुपये नाही देऊ शकत? आज नाही देऊ शकत, येत्या दिवसात तुमच्यापेक्षा. तुम्ही ऐकताय? चल, काही लोक त्या परिस्थितीचा आनंद घेतात. काय तुम्ही ते लोक आहात का? त्या दुःखात आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुम्हाला विश्वास आहे की देव तुमची परिस्थिती बदलणार आहे? मग ज्या वेळेस अडचणी येतात त्यावेळेस अब्रामासारखं घरदार रिकाम आहे, सोनं चांदी फुल भरलंय, पण बाळाचा रडायचा आवाज त्याला ऐकायचा आहे. इतकी जनावर आहेत, जनावरांमध्ये एवढा आशीर्वाद आहे की ती जनावरांचे हंबरणं तिथे चाललेलं आहे. दास दासींचा गलबलाट आहे, पण स्वतःच्या लेकराचा आवाज अब्रामाला अजून ऐकायला येत नाही. आणि त्या परिस्थितीत देव त्याला सांगतो, चल तंबू के बाहर आ जा, ऊपर देख तारे, नीचे देख, क्या बोलते उसको, रेत.
ऊपर भी देख नीचे भी देख, किधर देखना है उधर देख, दोनों जगह जो भी तू देख रहा है ऐसा तुझे मैं, अशी मी तुला संतती देणार आहे. हालेलुया. ऐसा तुझे मैं ब्लेस करने वाला हूं. हालेलुया. आकाशातील ताऱ्यासारखी तुझी संतती करणार आहे. 5 वेळा देवाला त्याची भेट घ्यावी लागली. किती वेळा? 5 वेळा. आज जगात कुठेही फिरा, मुस्लिम बांधवांसमोर आब्रामाचं नाव घ्या, अरे वो तो बाप आहे अपना. यहुद्यांसमोर घ्या, इस्रायलचे लोक अब्बा बाप आहे म्हणतील ते. ही इज फादर, ही इज अवर फादर. मुस्लिम राष्ट्र, यहुदी लोक आणि विश्वासणारे, आमचा पण तो बाप झाला. देवाने त्याला प्रॉमिस केलं, तुला एक पण बाळ आहे ना, मी तुला राष्ट्रांचा बाप करणार आहे. राष्ट्राचा नाही, राष्ट्र समूहांचा. आज जगात कुठेही जा, त्याची लेकरं तुम्हाला दिसतील. त्या अब्रामाची लेकरं. का? कारण त्या वाईट परिस्थितीत त्याने विश्वास दृढ केला, विश्वास पक्का केला. धार्मिक विश्वासाने जगतील म्हणजे आता परिस्थिती अशी तुमच्या जीवनात असू शकते का तुम्हाला वाटतंय देवा मी मरेल की काय, पण परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी आहे, मैं तुझे मरने नहीं दूंगा. हालेलुया. मी तुला मरू देणार नाही. फक्त विश्वास ठेव. विश्वास ठेवशील. मार्तेला काय म्हटलं प्रभू? विश्वास ठेवशील तर अजून भाकरी बनवशील. बोलत नाही तुम्ही. विश्वास ठेवशील, देवाचं गौरव पाहशील. आता काय देवाचं गौरव प्रभू? पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्हाला आमच्या घरी तू शिकवत होता, मी किचन मध्ये होते, मी ऐकलंय सगळं. पुनरुत्थानाच्या दिवशी माझा भाऊ उठणार आहे, मला माहिती आहे, तू सांगितलंयस. पुनरुत्थानाच्या दिवशी तेव्हा उठेल, पण आता काय करू? अरे पुनरुत्थान जीवन मी तेव्हा असणार आहे, आज पण आहेच ना. हालेलुया. आमचा देव तो देव नाहीये. काही लोकांची सवय असते, मी असं केलं होतं आणि मी असं करणार आहे. 2 टोकं. एक तर तिकडचं बोलतील, नाही तर तिकडचं बोलतील, इथलं काहीच बोलणार नाहीत. काही लोक असे, मी नाही का तसं केलं होतं आणि मी आता 10 वर्षांनी तसं करणार आहे, आणि आज काहीच करू शकत नाही. आमचा प्रभू तसा नाही. तो म्हणतो मी काल, मी आज आणि युगानुयुग मी एकसारखा आहे. मी काल मुर्दे उठवले, मी आज उठवणार आहे आणि उद्या अजून जास्त उठवणार आहे. येत्या दिवसात मुर्दे उठवणार आहे. त्याचं काम कधीही थांबत नाही. जर मी येत्या दिवसात ते काम करणार आहे, ते काम करायला मी आज पण समर्थ आहे. कुठं ठेवलंय त्याला? गेले कबरेकडं. कबरेवरची धोंड बाजूला करा. का? उठला तर गुदमराल ना आतमध्ये. आपल्या लोकांना सिक्वेन्स कळत नाही कधी कधी, काम कसं करायचं. हालेलुया. प्रभू खूप हुशार आहे. बोला येशू मसीह की. आतमध्ये कुठं अंधार, लाजरा उठ म्हणलं, हातल्यात प्रभू वाचव, मी अंधारात अडकलोय. पहिली धोंड बाजूला करा. त्याची सिक्वेन्स खूप परफेक्ट असतात. आम्हाला सिक्वेन्स कळत नाही. नोकरी नाही, काय नाही, देवा माझं लग्न होऊ दे. जबाबदारी स्वीकारण्यासाठी काहीतरी प्रिपरेशन गरजेचं आहे. धोंड बाजूला करा. प्रॉमिस केलं होतं त्या स्त्रीला, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. तिने प्रॉमिस केलंय, मी ठेवलाय विश्वास. आता गौरवाची वेळ आहे. लाजरा बाहेर ये. मुर्द्याला प्रेत वस्त्रासहित बाहेर यावं लागलं. सगळे थक्क झाले. शास्त्री पुरुष तर एवढे घाबरले, ते प्लॅन करायला लागले, ह्याला पण मारू येशूला आणि त्याला परत एकदा मारू. काय कोणाची काय प्रतिक्रिया असेल सांगता येत नाही. प्रभूचे जे वैरपणा करणारे होते, धार्मिक म्हणवणारे लोक होते, त्यांचं वेगळंच कटकारस्थान चाललंय. इकडं लाजर जिवंत झालाय, पण त्यांच्यातला विश्वास मेलेलाच आहे या लोकांमधला, की जे प्रभूला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आमचा विश्वास पक्का
पक्का असणं गरजेचं आहे. आम्ही प्रभूच्या वचनात पक्क असणं गरजेचं आहे आणि आम्ही निरंतर प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्ही प्रभूचं जीवन आमच्यामध्ये स्वीकारतो, आम्हाला मरणाचा अनुभव तो येऊ देत नाही. धार्मिक विश्वासाने जगणार आहे. आमेन, हालेलुया, बोलो यीशु मसीह की. गणना 21 आणि 8 मध्ये बायबल सांगतं की ज्या वेळेस ते आगे साप निघाले होते त्यावेळेस पण त्यांच्यासाठी एक अट देण्यात आली होती. गणना 21:8, परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. कशाने जगेल? सर्पदंश झालेल्या माणसाने जर फक्त त्या खांबाकडे पाहिलं, पितळी सर्पाकडे पाहिलं तर तो जगेल. आणि योहानाच्या पुस्तकात बायबल सांगतं की त्यांनी पितळी सर्पाकडे पाहिलं, पण आज आम्ही ख्रिस्ताकडे पाहण्याची गरज आहे. ज्यांनी येशूकडे पाहिलं त्यांना जीवन मिळालं. ज्यांना आज वाटतं की देवा माझं जगणं मुश्किल झालंय, काही अडचण असू शकते, हालेलुया. आणि असं समजू नका की धार्मिक लोकांना अडचणी येत नाहीत. उलट मी तुम्हाला कोऱ्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो, जे खरे धार्मिक आहेत त्यांना प्रॉब्लेम थोडे जास्तच असतात. हालेलुया. जे सत्यतेने चालतात, लबाड्या करणाऱ्याला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याचं नावच असतं लबाड. तो कुठूनही काही करू शकतो. ज्यांना सत्यतेत चालायचंय त्यांना समस्या येतील. प्रियांनो, आज कुठल्याही समस्येत तुम्ही असाल तर आज फक्त प्रभूवरती विश्वास टाकून मोकळे व्हा. आज देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्याचा स्पर्श करणार आहे. आज तुमचं दुःख तो आनंदात बदलणार आहे. आज त्याची इच्छा आहे की त्याने तुम्हाला स्पर्श करावा, तुमच्यातला विश्वास परत एकदा त्याने दृढ करावा. तुमच्या जीवनात त्याची इच्छा आहे की सामर्थ्याची ओतणी करावी आणि आज विशेष काहीतरी देवाला तुमच्या जीवनात काम करायचंय. आमेन. या आपण प्रार्थना करूया. काही क्षण आपण उभे राहूया. हालेलुया. स्वर्गीय बापा, तुला धन्यवाद देतो. आज रात्री तू अनेकांच्या अश्रू पुसलेस प्रभू, बंधनं तोडलेस, अडखळणं दूर केले. तुला धन्यवाद देतो. तुझा तो विश्वास, अतूट विश्वास प्रत्येकाच्या अंतकरणात प्रज्वलित राहू दे प्रभू. तुझा अद्भुत आणि महान गौरव वाढत आणि वाढत जावं अशी दया कर प्रभू. धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकली. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद.